याची तारीख सांगणं अपेक्षित होतं. बघा, जो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता कर्जमाफीच्या संदर्भात, तेव्हा खरं तर त्यांनी तारीख सांगायला पाहिजे होती. पण त्यांनी विधान काय केलं की नमोचा हप्ता जरी प्रलंबित असेल म्हणजे ठीक आहे, नमोचा हप्ता जरी म्हणजे राहिला असेल आणि ते प्रलंबित असला तरी आम्ही इतर मार्गाने जे आहे शेतकऱ्यांना मदत करीत आहोत ते सर्वांना माहीत आहे. पण मात्र नमोचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन सांगायला पाहिजे आणि लवकरात लवकर या योजनेला लागणारा निधी जो आहे तो उपलब्ध करून द्यायला पाहिजे. जी.आर. आणायला पाहिजे आणि राहिलेला बाजू फक्त आम्ही इतर मार्ग शेतकऱ्यांना मदत करीत आहोत असे विधान सध्या तरी येणं अपेक्षित नाही. कारण ऑलरेडी 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत. बघा, एक 9वा हप्ता आणि एक 10वा हप्ता असा असतानाही देखील या योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे वितरण कधी होणार यावर तारीख अजून निश्चित होत नसेल, जी.आर. अजूनही येत नसेल तर हा दुर्दैवीच आहे. त्यानंतर बघा, इथे अगदी स्पष्ट लिहिलं म्हणजे की हे लक्षात घ्या की कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की ज्याच पद्धतीने मी सांगतोय त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये PM किसान आणि नमोचा जर का 2 हप्त्याचा विचार केला तर त्यांनी सांगितलं 57,000 करोड एवढा निधी जो आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत वितरित केला. तेवढी रक्कम जी आहे ती 2 योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण मात्र चांगली गोष्ट ही आहे की दिलेली उपलब्ध करून याचा अर्थ असा आहे की त्यांनी 9वा आणि 10वा हप्ता याचा संदर्भात काही ठोस पाऊल उचलल्याचा सध्या आणि लगेच वितरणाच्या संदर्भात काही ऑलरेडी वेळ निघून गेलेला आहे. खूप सारे म्हणजे 2 हप्ते प्रलंबित असतानाही अजूनही यावर एक शब्दही अपडेट आलेली नाही. त्यामुळे ही गोष्ट फार बघा चिंतेची आहे. आणि यातच आणखी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो ते की नमोची जे काही योजना आहे ती बंद पडेल तर बंद पडणार नाही. बघा, जर बंद पाडायची असती तर त्यांनी अगोदर ज्या सत्कार समारंभामध्ये असे विधान पण केलं नसतं. त्यांच्यामध्ये काय सांगितलं की जरी प्रलंबित असला म्हणजे त्यांना पण माहिती आहे की प्रलंबित आहे म्हणजे याचा अर्थ आहे की देणार आहेत. आणि त्यांना लक्षात घ्या की स्वतः मुख्यमंत्र्यांनी येऊन कृषी मंत्र्यांनी येऊन एकदा माहिती द्यायला पाहिजे. राज्य शासनाने जी.आर. आणायला पाहिजे आणि नमोचे वितरण लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे. ही जी अपडेट होती ती अत्यंत महत्त्वाची होती. कारण की नमोच्या संदर्भात कोणतेही सध्या विधान करताना दिसत नाही आणि असे चित्र असताना स्वतः कृषी मंत्र्यांनी जर असे विधान केले असेल तर लक्षात घ्या की लवकरात लवकर नमोचं काही ना काही अपडेट समोर येईल. परंतु कृषी मंत्री व शेतकरी महासन्मान निधीच्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ही छोटीशी अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमोचा हप्ता लवकरच वितरित व्हायला पाहिजे या हप्त्याच्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये कळू शकता. पण नमोच्या संदर्भात जेव्हा पण जी.आर. येईल किंवा काही संदर्भ यानंतर कोणती पण माहिती जर पुढे येईल तर आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणू म्हणजेच की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत हा मुद्दा आपण लावून ठेवणार आहोत. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. काही अडचणी असेल तर नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.